ॲट्रिब्यूट, प्रोटेक्टेड ॲट्रिब्यूट आणि प्रायव्हेट ॲट्रिब्यूट काय असतात हे बघणार आहोत. त्याच्यानंतर गेटर आणि सेटर मेथड्स ट्रॅडिशनल वेनं कशा डिफाईन करायच्या आणि पायथॉन प्रॉपर्टी जो एक पायथॉनिक वे आहे गेटर सेटर डिफाईन करायचा ते बघणार आहोत. सो स्टार्ट करूया. पहिल्यांदा एक क्लास क्रिएट करायचा यूजर. या क्लासमध्ये आता आपण इनिट मेथड डिफाईन करूया. सो या क्लाससाठी आपण पॅरामीटर्स यूज करणार आहे. नेम, ईमेल आणि पासवर्ड. सो हे इनिशियलाइज करूया. सेल्फ डॉट नेम इक्वल टू नेम, देन सेल्फ डॉट ईमेल इक्वल टू ईमेल and self dot password equal to password. सो बाय डिफॉल्ट या ज्या ॲट्रिब्यूट आहेत सेल्फ डॉट नेम, सेल्फ डॉट ईमेल आणि सेल्फ डॉट पासवर्ड या आत्ता पब्लिक ॲट्रिब्यूट आहेत. सो म्हणजे काय तर त्या आपण प्रोग्रामच्या कुठल्याही पार्टमधून ॲक्सेस करू शकतो. सो जर आपण एक ऑब्जेक्ट तयार केला यूजर1 यूजर क्लासचा. सो आपल्याला पॅरामीटर्स काय काय पास करावे लागतील याच्यासाठी. नेम, त्याच्यानंतर ईमेल आणि पासवर्ड ABC. सो जर मला आत्ता या यूजर1 ऑब्जेक्टचा ईमेल काय आहे हे बघायचं असेल तर मी तो असा ॲक्सेस करू शकते. यूजर1 डॉट ईमेल किंवा पासवर्ड पण बघू शकते. यूजर1 डॉट पासवर्ड. सो ईमेल आणि पासवर्ड. आणि जर मला ईमेल अपडेट करायचा असेल दुसऱ्या व्हॅल्यूला, सो यूजर1 डॉट ईमेल इक्वल टू सपोज 1 2 3 आणि आपण परत प्रिंट करूया. सो अपडेट झाला 1 2 3ला. सो ज्यावेळी हे ॲट्रिब्यूट पब्लिक आहेत त्यावेळी मी इझिली ईमेल रीड पण करू शकते आणि अपडेट पण करू शकते. सो जर आपल्याला ही ईमेल ॲट्रिब्यूट प्रोटेक्ट करायची असेल तर आपण तिला प्रोटेक्टेड बनवू शकतो. कसं करायचं तर प्रोटेक्टेड ॲट्रिब्यूट त्याच्या आधी एक अंडरस्कोर ॲड करायचा. आणि आता जर मी ट्राय केलं, सो यूजर ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट ईमेल. पण तरी पण आपण पायथॉनमध्ये ॲक्च्युली हे ॲट्रिब्यूट ॲक्सेस करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त इथं पण हा अंडरस्कोर ॲड करावा लागेल. आणि आता जर आपण रन केलं तर हे वर्क होत आहे. सो जरी आपण प्रोटेक्टेड केलं ह्या ॲट्रिब्यूटला तरी पण आपण या पद्धतीने हिला ॲक्सेस करू शकतो. पण मग पायथॉनच्या इथिक्सप्रमाणे ज्यावेळी एखादी ॲट्रिब्यूट प्रोटेक्टेड असते त्यावेळी ती फक्त त्या क्लासमध्ये किंवा त्याच्या सब क्लासमध्ये ॲक्सेस करायची असते आणि त्याच्या दुसऱ्या क्लासेसमध्ये किंवा प्रोग्रामच्या दुसऱ्या पार्टमध्ये तिला ॲक्सेस करायची नसते. सिमिलरली आता जर मला पासवर्ड ही ॲट्रिब्यूट प्रायव्हेट करायची असेल तर काय करायचं तर 2 अंडरस्कोर ॲड करायचे. आणि जर आता मी सेम वेनं पासवर्ड ॲक्सेस करायला ट्राय केलं, सो हे कमेंट करूया. तर मला नाही पासवर्ड ॲक्सेस करता येत कारण ही ॲट्रिब्यूट मी आत्ता
प्रायव्हेट केलेली आहे. सो प्रायव्हेट ॲट्रिब्यूटसाठी पायथॉन नेम मँगलिंग नावाचा कन्सेप्ट यूज करतं आणि त्यामुळं आपण ती क्लासच्या बाहेर नाही यूज करू शकत. सो ज्यावेळी ॲट्रिब्यूट्स मग आपण प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड करतो, तर मग त्यांना ॲक्सेस कसं करायचं, करेक्ट वे काय आहे, इथिकल वे काय आहे, तर त्याच्यासाठी आपण गेटर आणि सेटर मेथड आहेत त्या डिफाईन करतो. सो पहिल्यांदा आपण गेटर मेथड डिफाईन करूया. डिफाईन गेट आणि आपण ईमेलसाठी करत आहे. सो गेट ईमेल, फक्त सेल्फ पॅरामीटर पास करायचा आणि ही मेथड रिटर्न काय करेल तर सेल्फ डॉट ईमेल, कारण तो आत्ता प्रोटेक्टेड आहे. सो जर आता मला ईमेल रीड करायचा असेल युजर 1साठी, सो तर मी हे नाही वापरणार, तर मी युजर 1 डॉट, आता माझ्याकडं गेट ईमेल मेथड आहे. सो गेट ईमेल आणि हे प्रिंट करूया आपण आता. प्रिंट ओके. सो ईमेल गेट ईमेल वापरून किंवा गेटर मेथड वापरून आपण प्रोटेक्टेड ॲट्रिब्यूट आहे ते रीड करू शकतो. सिमिलरली जर मला अपडेट करायचं असेल तर मग मी सेटर मेथड यूज करणार. सो सेटर मेथड डिफाईन करूया आपण. सो डिफाईन सेट ईमेल आणि याला सेल्फ आणि जो न्यू ईमेल आपल्याला अपडेट करायचा आहे तो पास करायचा आणि सेल्फ डॉट ईमेल इज इक्वल टू न्यू ईमेल असाइन करायची व्हॅल्यू. सो ज्यावेळी मला अपडेट करायचं आहे ईमेल, त्यावेळी मग मी काय करणार तर सेट ईमेल आणि त्याला आपण 1 2 3 पास करूया. 1 2 3. ओके. सो हे झालं स्टँडर्ड वे गेटर आणि सेटर मेथड्स डिफाईन करायचा. सो पायथॉनमध्ये आपण प्रॉपर्टी वापरतो. सो त्यावेळेनं कशा गेटर आणि सेटर मेथड डिफाईन करायच्या. सो @प्रॉपर्टी बिकॉज आपण ईमेलसाठी गेटर मेथड लिहितो आहे. सो त्या मेथडचं नाव ईमेलच द्यायचं आणि फक्त सेल्फ पास करायचं. रिटर्न काय करेल ही मेथड तर सेल्फ डॉट ईमेल आणि सिमिलरली सेटर मेथड कशी लिहायची तर ईमेलसाठी लिहिते म्हणून ईमेल डॉट सेटर. ओके. आणि डिफाईन करायचं. डिफाईन ह्या मेथडला पण नाव ईमेलच द्यायचं, फक्त पास करताना सेल्फ आणि जो न्यू ईमेल आपल्याला अपडेट करायचा आहे तो न्यू ईमेल. आणि इथं काय करणार तर सेल्फ डॉट ईमेल आता ह्या ज्यावेळी आपण प्रॉपर्टी यूज करतो त्यावेळी जसे आपण ॲट्रिब्यूटला ॲक्सेस करत होतो तसंच ॲक्सेस करू शकतो आपण. सो युजर 1 डॉट ईमेल, इथं अंडरस्कोअरची गरज नाही आहे आणि आपण ॲक्सेस करू शकतो, कारण आपण प्रॉपर्टी यूज केल्यानंतर युजर 1 डॉट ईमेल
जसं आपण आधी ते व्हेरिएबल ॲक्सेस करत होतो सेम वेनं आपण ॲक्सेस करू शकतो. बट खरं तर आपण गेटर मेथड यूज करतो आहे. आणि सिमिलरली जर user1.email इक्वल टू 1 2 3 केलं मी आणि आता परत प्रिंट केलं. सो ते 1 2 3ला अपडेट झालं.